सो हॅलो एव्हरीवन. कर्मशिला अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये एकंदरीतच आपण कंबाईन गडब पूर्वपरीक्षा 2026च्या अनुषंगाने काही महत्त्वाचे जे काही प्रकरणे आहेत सो त्या संदर्भात चर्चा करूयात. हे जे काही लेक्चर आहे तर ते एक चेकलिस्ट स्वरूपामध्ये असणार आहे. सो थोडक्यात आपल्याकडे साधारणतः 1 महिन्याचा जो कालावधी आहे सो त्या 1 महिन्याचा या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये मोस्ट प्रायोरिटीने आपण कोणत्या प्रकरणांवर भर देऊन किंवा कोणत्या प्रकरणाला भर दिलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला आउटपुट मिळेल आणि योग्य प्रकारे आपण सेफली पूर्वपरीक्षा जी आहे कंबाईन गट पूर्वपरीक्षा ते पार करू किंवा पास होऊ शकतो. सो या दृष्टिकोनातून मी रॅमच्या साहाय्याने रॅम म्हणजे काय तर रॅशनल ॲनालिसिस मेथडच्या साहाय्याने मागील 8 वर्षातील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषणावरून एकंदरीतच आयोगाचा ट्रेंड म्हणजेच आयोग कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतो आहे सो ते लक्षात घेऊन या ठिकाणी काही महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत किंवा प्रकरणे आहेत तर ते मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. ओके, सो लेक्चर शेवटपर्यंत पहा, तुम्हाला 100% या ठिकाणी या लेक्चरचा फायदा मिळणार आहे. याच्यामध्ये आपण 5 विषयाच्या संदर्भात चर्चा करूयात. 5 विषय म्हणजे कोणकोणते तर राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटीच्या संदर्भात, महाराष्ट्र व भारताचा भूगोल सो भूगोलाच्या संदर्भात आपण बघूयात, अर्थशास्त्र आहे, इतिहास आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, ओके, त्यासोबतच आधुनिक भारताचा इतिहास आणि सामान्य विज्ञानाच्या संदर्भात. सो या 5 विषयांतर्गत आयोगाने 2018 ते 2025पर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जे काही प्रश्न विचारलेले असतील सो त्याचा ट्रेंड लक्षात घेऊन आपण ते जे काही टॉपिक्स आहेत सो त्या टॉपिकच्या संदर्भात चर्चा करूयात. ओके, सो चेकलिस्ट स्वरूपामध्ये असणार आहे. सो तुम्ही प्रायोरिटीने ते टॉपिक करणे अपेक्षित आहे. सो थेट आपण लेक्चरला सुरू करूयात. सर्वात आधी राज्यव्यवस्थेच्या संदर्भात आपण बघूयात. सो राज्यव्यवस्था किंवा पॉलिटीच्या संदर्भात आपल्याला 2023 पासून जेव्हापासून कंबाईन गडब पूर्वपरीक्षा जी आहे ती संयुक्तपणे घेण्यात येते म्हणजेच एकत्रित घेण्यात येतो आहे. सो 2023च्या पूर्वपरीक्षेपासून एकंदरीतच कंबाईन गडब किंवा गटक पूर्वपरीक्षेमध्ये राज्यव्यवस्थेच्या संदर्भात 15 प्रश्न विचारले जातो. सो ते आपल्याला माहितीच असेल. यापूर्वी म्हणजे 2023च्या पूर्वी फक्त 10च प्रश्न विचारले जायचे. आता मात्र 15 प्रश्न या राज्यव्यवस्थेच्या संदर्भात किंवा इंडियन पॉलिटीच्या संदर्भात विचारला जातो. सो त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं एकंदरीतच आउटपुट देणारा सो 15पैकी 15 आउट ऑफ जे स्कोअर आहे ते आपण या ठिकाणी करू शकतो. सो त्या दृष्टिकोनातून आपलं जे काही प्रिपरेशन आहे तर ते व्हायला पाहिजे. आता या ठिकाणी 2020 ते 2025च्या संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहेत तर ते या ठिकाणी हायलाईट करून दिलेले आहे. ज्याच्यामध्ये संविधान निर्मिती आहे व त्यानंतर न्यायव्यवस्थेच्या संदर्भात विशेषतः उच्च न्यायालयाच्या संदर्भात, त्यासोबतच जे काही केंद्र राज्य संबंध आहे सो त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यासोबतच महाधिवक्ता असेल, पंचायत राजच्या संदर्भात एक लक्षात ठेवायचं, पंचायत राजच्या संदर्भात ग्रामपंचायत व्यवस्थित करायचं आहे आणि जी काही 73वी व 74वी घटना दुरुस्ती झालेली आहे सो ते आपण सबसिक्वेंट स्लाईडमध्ये पुढच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे. सो 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणकोणते प्रोव्हिजन टाकण्यात आलेले आहे सो त्या संदर्भातले जे काही अनुच्छेद आहे किंवा कलमे आहेत सो ते आपल्याला माहिती असायला हवी. त्यासोबतच जे काही मॅन्डेटरी विषय असतील, कंपल्सरी विषय, त्यासोबतच ऐच्छिक जे काही विषय आहेत सो ते देखील आपल्याला माहिती असायला हवे. ओके, सो त्यासोबतच राज्यपालाच्या संदर्भात आपल्याला दरवर्षी किंवा अल्टरनेट वर्षी प्रश्न विचारला जातो आहे. त्यानंतर घटनात्मक संस्थेवर आधारित प्रश्न विचारला जातो. मुख्यमंत्री आहे सो ते एक लक्षात ठेवायचं. संविधान निर्मितीवर अगेन दरवर्षी प्रश्न असतो. संविधानाचे स्रोत यावर देखील प्रश्न असतो. समित्या असतील सो त्यावर प्रश्न आपल्याला दिसून येतात. ओके, त्यासोबतच DPSP अर्थात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत, मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क. सो या 3 प्रकरणाच्या संदर्भात साधारणतः 2 प्रश्न आपल्याला या 3 प्रकरणांवर दरवर्षी आपल्याला विचारला जातो आहे. ओके, मागच्या वर्षी 2025मध्ये महाधिवक्त्यावर प्रश्न होता, मूलभूत कर्तव्यावर प्रश्न होता, मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्री राहणारे व्यक्ती कोण, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. त्यासोबतच संविधानाची भाषा, ओके, सो भाषेवर आधारित देखील प्रश्न आपल्याला विचारला जातो की पर्टिक्युलर कलमांमध्ये कोणत्या भाषांचा समावेश आहे, राष्ट्रीय भाषेच्या संदर्भात कोणत्या अनुच्छेदामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर संविधानाचे स्रोत आपण वेगवेगळे जे काही प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी वेगवेगळ्या देशांच्या संविधानातून घेतलेला आहे सो त्यावर जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न
देखील आपल्याला विचारला जातो. आता मागच्या वर्षी नागरिकत्व तसेच उपराष्ट्रपतीच्या संदर्भात आणि पंतप्रधानांच्या संदर्भात किंवा पंतप्रधानांना एकंदरीतच वेगवेगळे जे काही विचारवंत आहेत तर त्यांनी कशाची उपमा दिलेली आहे. सो त्यावर त्या स्वरूपाचं जे काही स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो त्यावरून अलीकडे कोर पॉलिटीकडे शिफ्ट होताना आपल्याला आयोगाचा एकंदरीत ट्रेंड दिसून येतो आहे. ओके, सो ते देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. यासोबतच राज्य निर्मितीच्या संदर्भात असेल, राज्यपाल असेल, मूलभूत हक्क. ओके, सो हे लक्षात घ्यायचं आहे. आता या संदर्भात आपल्याला प्रायोरिटीने कोणते प्रकरण करायचे आहेत तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. सो 15 प्रश्नांसाठी सर्वात आधी प्रायोरिटी कोणत्या प्रकरणांना द्यायचं आहे तर संविधान निर्मिती, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि जे काही मूलभूत कर्तव्य आहे. ओके, सो मूलभूत कर्तव्य. सो या 3 प्रकरणांना फंडामेंटल ड्युटीज. सो या 3 प्रकरणांना आपल्याला किंवा 3 जे काही टॉपिक्स आहेत सो यावर किमान 2 तरी प्रश्न दरवर्षी विचारला जातो. सो त्यामुळे याला प्रायोरिटीने आपल्याला करायचं आहे. त्यानंतर केंद्र राज्य संबंधाच्या अनुषंगाने देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो, ज्याच्यामध्ये वेगवेगळे आयोग असतील, सरकारी आयोग असेल, त्यानंतर पुंछी आयोग असेल, राजे मन्नार समिती असेल. सो ते त्यासोबतच इंटरस्टेट काउन्सिल आहे, झोनल काउन्सिलच्या संदर्भात देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे. यासोबतच राज्यसूची, केंद्रसूची आणि समवर्ती सूचीमध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश होतो असा देखील प्रश्न जोड्या लावा स्वरूपामध्ये किंवा एकंदरीत स्टेटमेंट बेस्ड प्रश्न देखील याआधी विचारण्यात आलेला आहे. सो त्यामुळे सूची देखील ॲटलिस्ट मागील प्रश्नपत्रिका किंवा मागील जे काही PYQs आहेत सो ते तरी व्यवस्थित करून जाणे अपेक्षित आहे. त्यासोबतच राज्यपालाच्या संदर्भात लक्षात ठेवायचं, राज्यपालावर आधारित देखील प्रश्न दरवर्षी आपल्याला विचारला जातो. सो त्या संदर्भात जे काही कलमे असतील, अनुच्छेद, त्यासोबतच त्यांची पात्रता, कार्यकाळ हे आपल्याला माहिती असायला हवी. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या संदर्भात लक्षात घ्यायचं आहे, उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे. घटनात्मक आयोगामध्ये महाधिवक्ता आणि महान्यायवादी विशेष करून आपल्याला करून जायचं आहे. सो महाधिवक्ता आणि महान्यायवादी. ओके, त्यासोबतच वित्त आयोगाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो. आणि अलीकडे चर्चेत असणारं जे काही घटनात्मक संस्था म्हणजे निवडणूक आयोग. सो त्या निवडणूक आयोगाच्या संदर्भात आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके, त्यानंतर पंचायत राजच्या संदर्भात आपल्याला 73वी व 74व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात कलमे अर्थात अनुच्छेद जे काही प्रोव्हिजन्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे, त्यासोबतच ग्रामपंचायतच्या संदर्भात जे काही प्रोव्हिजन्स P1 म्हणजे काय तर प्रायोरिटी 1 याला जे पंचायत राजचं इन्स्टिट्यूशन करत असताना ग्रामपंचायत हे प्रकर्षाने आपल्याला करणे अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर वेळ असेल तर जिल्हा परिषद. सो ते त्यासोबतच जे काही 73व्या घटनादुरुस्तीनुसार एकंदरीतच 11वी अनुसूचीचा समावेश आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये करण्यात आला आणि त्या 11व्या अनुसूचीमध्ये 29 प्रकारचे जे काही विषय आहेत एकंदरीतच एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेकडे दिलेले. सो त्याच्यामध्ये काही मॅन्डेटरी किंवा काही अनैच्छिक किंवा काही ऐच्छिक प्रकरणे आहेत, प्रकरणे म्हणण्यापेक्षा विषय आहेत. सो ते देखील आपल्याला माहिती असायला हवी. ओके, त्यासोबतच नागरी किंवा शहरी स्थानिक संस्थेच्या संदर्भात देखील सेम. ओके, त्यानंतर संसद व राज्य विधिमंडळाच्या संदर्भात राज्य विधिमंडळात आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे. त्या संदर्भात जे काही प्रोव्हिजन्स आहे, राज्य विधिमंडळाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत होतो आहे, राज्य विधान परिषद जी आहे सो विधान परिषद किती राज्यांमध्ये स्थापन केली जाते, विधान परिषद स्थापन करण्यासाठी कोणत्या प्रक्रियेच्या माध्यमातून एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन केला जातो, त्यामध्ये राज्यपाल नियुक्त किती सदस्य असतात, विधानसभेच्या सदस्यांकडून किती सदस्य विधान परिषदेत निवडून जातात. सो अशा स्वरूपाचा प्रश्न देखील याआधी विचारण्यात आलेला आहे. सो त्यामुळे ते देखील आपल्याला करून जायचं आहे. ओके, सो या ठिकाणी हे जे काही हायलाईट करून दिलेले प्रकरणं आहेत, संविधान निर्मिती, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, फंडामेंटल ड्युटीज, त्यानंतर केंद्र राज्य संबंध आपल्याला व्यवस्थित करायचा आहे, राज्यपालाच्या संदर्भात असेल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, उच्च न्यायालयाच्या संदर्भात आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके, घटनात्मक आयोगामध्ये महान्यायवादी, महाधिवक्ता, त्यासोबतच निवडणूक आयोग आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. पंचायत राजच्या संदर्भात आता या ठिकाणी सांगितलं मी, राज्य विधिमंडळ व्यवस्थित आपल्याला करून जायचं आहे. ओके, विधानसभा आणि विधान परिषद. ओके, सो त्याची रचना वगैरे आणि संकीर्ण जे काही आहेत तर त्याच्यामध्ये काही महत्त्वाची कलमे असतील, ज्याच्यामध्ये DPSPच्या संदर्भात कलमे असतील किंवा
एकंदरीत राष्ट्रपतीच्या संदर्भात कलमे असतील, त्यासोबतच वेगवेगळे जे काही संविधानाचे भाग आहेत. ओके, सो ते आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे. साधारणतः महत्त्वाचे ज्याच्यामध्ये नागरिकत्वाच्या संदर्भात कोणत्या भागामध्ये एकंदरीतच नागरिकत्व किंवा मूलभूत हक्क कोणत्या भागामध्ये आहे, सो अशा स्वरूपाचा प्रश्न देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. सो त्यानंतर वित्त आयोगाच्या संदर्भात जे काही घटनात्मक तरतूद आहे तर ते व्यवस्थित करायचं आहे. संघराज्याची वैशिष्ट्ये आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे, ज्याच्यामध्ये संघात्मक किंवा युनिटरी, ओके, सो एकात्म स्वरूपाचे जे काही संघराज्य ज्या ठिकाणी स्थापन झालेलं असतं, सो त्याची वैशिष्ट्ये काय, आणि संघराज्य जे स्थापन झालेलं असतं फेडरलिझम, सो त्याची वैशिष्ट्ये काय, सो अशा स्वरूपाचा देखील प्रश्न याआधी विचारण्यात आलेला आहे. ओके, सो राज्यव्यवस्थेच्या संदर्भात किमान इतके तरी टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. त्यानंतर घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेच्या संदर्भात विशेषतः 42 आणि 44वी घटनादुरुस्ती आणि अलीकडे जे काही महिलांसाठी संसदेमध्ये जे काही 33% आरक्षणासाठी जो काही विधेयक मंजूर करण्यात आलेलं होतं, सो त्या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यासोबत आणीबाणी प्रकरण करत असताना राष्ट्रपती राजवट आपल्याला विशेषत्वाने करून घ्यायचं आहे. ओके, सो इतके हे जे काही हायलाइटेड प्रकरण या ठिकाणी करून दिलेलं आहे, सो ते तरी किमान आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके, सो 15पैकी साधारणतः 14 प्रश्न आपल्याला बरोबर यायलाच पाहिजे. जर इतर विषयांमध्ये विशेषतः सायन्स किंवा मॅथ्ससारख्या विषयामध्ये आपला स्कोर येत नसेल, तर अशा हायली फ्रुटफुल विषयामध्ये जास्तीत जास्त स्कोर करणे आपल्याला अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर आपण भूगोलाच्या संदर्भात बघूयात. सो भूगोल ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल असा संयुक्तपणे आणि जास्तीत जास्त वेटेज जो आहे 6 ते 7 प्रश्न एकंदरीतच महाराष्ट्राच्या भूगोलावर असतो, आणि 4 ते 3 प्रश्न किंवा 3 ते 4 प्रश्न एकंदरीतच भारताचा भूगोलावर 2-1 प्रश्न असतो भारताचा भूगोल, आणि एखादा प्रश्न आपल्याला कृषी घटकावर विचारलेले असतात. ओके, सो त्या अनुषंगाने आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. सो 6 ते 7 प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात. आता याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल करत असताना सर्वात आधी भौगोलिक रचना, ज्याच्यामध्ये पर्वत, पठार, त्यानंतर नदी प्रणाली, ज्याच्यामध्ये गोदावरी नदी व्यवस्थित करून जायचं आहे. त्यासोबतच कृष्णा नदी आहे, भीमा नदी, त्याच्या उपनद्या, त्यानंतर कोकणातील नद्यांवर देखील अलीकडे प्रश्न विचारला जातो आहे. सो ते देखील आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. त्यानंतर लोकसंख्या. आता हे जे काही लोकसंख्या करत असताना इकॉनॉमिक्समध्ये देखील लोकसंख्येवर प्रश्न विचारला जातो आणि भूगोलाच्या अनुषंगाने देखील लोकसंख्येवर प्रश्न विचारला जातो. सो त्यामुळे लोकसंख्या फक्त एकदाच करायचं आहे, दोन्ही विषयाला कामी पडेल या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं तर मृदेचे प्रकार. ओके, सो मृदा घटकावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. हवामानाच्या अनुषंगाने पर्जन्यमान, महाराष्ट्राचे जे काही पर्जन्य आहे, सो ते महाराष्ट्राला पाऊस कोणत्या पर्जन्यातून, ज्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी मान्सून किंवा मोसमी वारे यापासून प्राप्त होतो. त्यासोबतच हवामानाचे वर्गीकरण कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. सो हवामानाचे वर्गीकरणामध्ये 2 लक्षात ठेवायचं आहे. एकतर त्रिवार्ता यांचं हवामान वर्गीकरण आणि कोपेन यांनी केलेलं हवामान वर्गीकरण. ओके, सो मागच्याच वर्षी कोपेन यांचं हवामान वर्गीकरणावर प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. त्यासोबतच ऊर्जा घटकावर आधारित विशेषतः कोळसा क्षेत्र असतील किंवा इतर ऊर्जा क्षेत्र आहेत, ओके, पॉवरच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारतानाचे दिसून येतो. खनिज संपत्तीवर देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे. सो त्यामुळे खनिज संपत्तीला देखील मोस्ट प्रायोरिटी आपल्याला द्यायचं आहे. ओके, सो त्यासोबतच वनसंपत्तीवर आधारित देखील प्रश्न अलीकडे विचारला जातो. सो वनसंपत्तीच्या संदर्भात देखील काही महत्त्वाचे जे काही वनांचे प्रकार आहेत तर ते आपल्याला करून जायचं आहे. यासोबतच कोकणच्या जो काही एकंदरीतच हवामान असेल, प्राकृतिक विभाग असेल, सो कोकणाच्या संदर्भात देखील आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके, त्यासोबतच एकंदरीतच कृषी घटकावर आधारित विशेषतः पाणलोट व्यवस्थापन असेल, कोरडवाहू जमीन असेल, ओके, सो त्या संदर्भात कृषी संशोधन केंद्र जे आहेत, ज्याच्यामध्ये काजू संशोधन केंद्र असतील, त्यानंतर इतर जे काही कांदा संशोधन केंद्रे असतील, सो हे संशोधन केंद्रे कुठे स्थायिक झालेलं आहे, सो ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. यासोबतच जे काही काय म्हणू शकतो आपण, तर उद्योगावर आधारित देखील प्रश्न विचारला जातो. सो उद्योगावर MIDCच्या संदर्भात असेल किंवा इंडस्ट्रियल सेक्टर कुठे डेव्हलप झालेलं आहे, कोणकोणत्या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे, सो अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं. स्थलांतरित शेतीवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो.
सो स्थलांतरित शेतीवर जो प्रश्न आहे तो विशेषतः राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विचारला जातो ॲज कम्पेअर टू कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये यावर प्रश्न कमी असतात. त्यासोबतच वस्तीचे प्रकार जे आहेत वेगवेगळे नागरी वस्ती, ग्रामीण वस्ती, त्यानंतर त्रिकोणाकार वस्ती असतील, गोलाकार वस्ती असेल, सो ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके, सो इतकं जे काही टॉपिक्स जे या ठिकाणी प्रश्नांच्या स्वरूपात विचारलेलं आहे सो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो जे काही महत्त्वाचे प्रकरण आहेत ज्याच्यामध्ये राजकीय भूगोलामध्ये महाराष्ट्र व भारत, अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार असेल, पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण लांबी असेल, महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग, क्षेत्रफळानुसार लहान व मोठे जिल्हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, त्यासोबतच भौगोलिक रचनेमध्ये पर्वत, पठार, मैदाने, त्यानंतर खिंड असेल, सह्याद्री च्या संदर्भात असेल, सह्याद्री पर्वतरांगा, त्यातील जे काही डोंगर, त्या डोंगर जे पर्वत आहेत, पर्वत शिखर, ओके, डोंगर म्हणण्यापेक्षा पर्वत जे काही शिखरे आहेत सो त्यांची उंचीनुसार आपल्याला उतरता क्रम, चढता क्रम किंवा जोड्या स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो आहे. सो ते देखील आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे. सातपुडा, सातमाळा, त्यानंतर या पर्वतरांगांच्या दरम्यान कोणत्या नद्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत किंवा कोणत्या नद्यांमुळे दोन पर्वतरांगा वेगळ्या झालेल्या आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न देखील आपल्याला विचारला जातो. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नदी प्रणालीवर आधारित प्रायोरिटीने आपल्याला काय करायचं आहे तर नदी खोरे महाराष्ट्रातील करायचं आहे, त्याच्या उपनद्या, त्याचे उगमस्थळे कुठं आहेत. ओके, त्यानंतर त्यामध्ये गोदावरी असेल, तापी असेल, कृष्णा नदी असेल. ओके, त्यानंतर इकडे प्राणहिता नदी वगैरेवर देखील प्रश्न विचारला जातो. प्राणहिता नदीचा संगम किंवा प्राणहिता कोणत्या दोन नद्यांच्या संगमातून पुढे गडचिरोलीमध्ये जे काही प्राणहिता नदी तयार होते तर कोणत्या दोन नद्यांच्या संगमातून प्राणहिता नदी म्हणून ओळखली जाते अशा स्वरूपाचा प्रश्न देखील याआधी विचारण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कोकणातील खाड्या आपल्याला व्यवस्थित आवर्जून करायचं आहे. सो कोकणातील खाड्या, त्याचे ठिकाण, कोणत्या नद्यांवर कोणत्या खाड्या आहेत ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके, सो भौगोलिक रचनेच्या संदर्भात बघितलं, नदी प्रणालीच्या संदर्भात आपण बघितलं, भौगोलिक रचनेमध्ये जे काही वेगवेगळे घाट आहेत. ओके, सो ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे, ज्याच्यामध्ये बोरघाट असेल, माळशेज घाट असेल, कसारा घाट असेल. ओके, सो हे आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. कुंभार्ली घाट, हनुमंते घाट यावर जोडलेला स्वरूपाचा प्रश्न याआधी देखील विचारण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हवामानाच्या संदर्भात वर्गीकरण प्रणाली, याच्यामध्ये त्रिवार्ता व कोपेन यांनी जी काही हवामान वर्गीकरण प्रणाली विकसित केलेली आहे सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मोसमी वाऱ्याच्या संदर्भात तापमानांवर आधी प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर ऊर्जा साधनांवर आधारित प्रश्न आपण जर बघितलं तर जलविद्युत केंद्र, औष्णिक विद्युत केंद्र आणि अणुऊर्जा केंद्र. ओके, सो जलविद्युत केंद्र असेल किंवा औष्णिक विद्युत केंद्र जे आहेत सो कोणत्या ठिकाणी हे स्थापन झालेले आहेत सो जोड्याला स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर खनिज संपत्तीमध्ये उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये किती टक्के त्याचे उत्पादन होते, साठ्यांचं एकंदरीतच खनिजच्या साठ्याच्या बाबतीत एकंदरीतच किती टक्के प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतो. विशेषतः लोह खनिज असेल, बॉक्साईट असेल, मॅग्नीज असेल, डोलोमाईट असेल, सो या बाबतीत आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. कुठं सापडतो सो ते देखील आपल्याला माहिती असायला हवी. त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. वाहतुकीच्या संदर्भात महामार्गावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो हे आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके, त्यानंतर उद्योगावर आधारित जर आपण बघितलं तर औद्योगिक क्षेत्र कुठं कुठं विकसित झालेलं आहे, MIDCs, सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो त्यामुळे आपल्याला औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भात माहिती असायला हवी. कृषी भूगोलावर विशेषतः मृदा प्रकार आपल्याला करून ठेवायचे आहे. त्यानंतर स्थलांतरित शेती आणि जे काही वेगवेगळे नीलहरित श्वेत क्रांती झालेली आहे सो त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिंचनाच्या प्रकारावर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लोकसंख्या व जनगणनेवर आधारित विशेषतः महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या संदर्भात घनता, दशवार्षिक वाढ असेल, साक्षरता असेल, सो यावर आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. लिंग गुणोत्तर, ओके, सो बाललिंग गुणोत्तर तसेच सर्वसामान्य जे काही लिंग गुणोत्तर आहेत ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. इतर जे काही संकीर्ण जे काही घटक आहेत तर त्याच्यामध्ये वस्ती व त्याचे प्रकार आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे. ओके, सो ते एक. त्यानंतर बेसाल्ट खडक निर्मिती, खडकाचे प्रकार आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. सो हे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, प्रकरणे जी आहेत सो ते आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे भूगोलाच्या संदर्भात. ओके, सो साधारणतः 10 प्रश्न यावर विचारला जातो आहे. आणि भारताचा भूगोलाचा एकंदरीतच अभ्यास करत असताना विशेषतः नदी प्रणालीवर सिंधू नदी असेल किंवा
इतर जे काही सिंधू नदीच्या संदर्भात किंवा गंगा नदीच्या जे काही उपनद्या आहेत सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे ते देखील आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके. सो महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर भारताचा भूगोल आणि कृषी घटक सो यावर आपल्याला भर द्यायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचं आहे अर्थव्यवस्थेच्या संदर्भात. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात 15 प्रश्न आपल्याला कंबाईंड गटब पूर्व परीक्षेमध्ये किंवा गटक पूर्व परीक्षेमध्ये विचारला जातो आहे. सो याच्यामध्ये मोस्ट प्रायोरिटी कोणत्या टॉपिकला द्यायला पाहिजे. सो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारण्यात आलेला आहे 2018 ते 2025मध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. सो या ठिकाणी सर्वात आधी सार्वजनिक वित्त आहे, त्यानंतर कर रचना. ओके. सो सार्वजनिक वित्तानंतर कर रचनेवर भर द्यायचा आहे. त्यानंतर लोकसंख्येवर आधारित प्रश्न आपल्याला विचारला जातो आहे. त्यानंतर बँकिंगच्या संदर्भात मागच्या वर्षी बँकिंगवर 3 प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. सो बँकेच्या राष्ट्रीयकरणावर प्रश्न होता. त्यानंतर बँकिंग जे आहे RBIचे मौद्रिक धोरणावर सो त्याची संख्यात्मक साधने कोणती आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो त्यासोबतच बँकिंगच्या संदर्भात RBIने एक अंतर्दृष्टी जी काही प्रणाली विकसित केलेली होती आणि आणखी एक संकीर्ण प्रश्न बँकिंगवर होता. म्हणजे साधारणतः 3 ते 4 प्रश्न मागच्याच पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते. त्यासोबतच विविध ज्या काही योजना आहेत सो ते व्यवस्थित करायचं आहे. ज्याच्यामध्ये भारत निर्माण योजना असेल, ग्रामोदय योजना असतील, त्यानंतर विशेषतः आणखी त्याच्यामध्ये अन्न सुरक्षेच्या संदर्भात जो काही कायदा करण्यात आलेला आहे सो अन्न सुरक्षा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन कधी सुरू झालेलं आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो आहे. त्यासोबतच जे काही अटल इनोव्हेशन मिशन किंवा नीती आयोगाने सुरू केलेल्या योजना असतील. आणखी याच्यामध्ये मनरेगा योजना आणि अलीकडे जे काही विकसित भारत जी रामजी योजना सुरू करण्यात आलेल्या आहे मनरेगाच्या धर्तीवर सो ते आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे. ओके. सो दारिद्र्य आहे, त्यानंतर पैशाच्या संदर्भात जे काही वेगवेगळे संकल्पना आहेत सो ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात विशेषतः नीती आयोगाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे आणि यामध्ये वित्त आयोग व्यवस्थित आपल्याला करून जायचं आहे. सो वित्त आयोग, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत ओके सो ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेच्या संदर्भात देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे. ओके. त्यानंतर विविध ज्या काही आर्थिक सुधारणेच्या संदर्भात ज्या समित्या साधारणतः स्थापन करण्यात आलेल्या आहेत सो त्याच्यामध्ये एकंदरीतच LK झा समिती असेल, विजयी केडकर समितीवर याआधी विजयी केडकर समिती, त्यानंतर LK झा समितीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो त्यानंतर रंगराजन समितीवर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो ह्या जे काही महत्त्वाच्या ज्या समित्या आहेत 3 ते 4 समित्या किंवा जितकं आपल्याला लक्षात राहत असेल सो ते समित्या आपल्याला करून जाणे अपेक्षित आहे. सो साधारणतः 5 ते 6 समित्या ज्या आपल्या कोर इकॉनॉमिकच्या संदर्भात केंद्र शासनाने स्थापन केलेल्या होत्या तर ते, त्यानंतर दारिद्र्यविषयक समित्यांमध्ये तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके. कृषी घटकांतर्गत जे काही वेगवेगळे मिशन अलीकडे सुरू करण्यात आलेलं आहे सो ते एक करायचं आहे आणि त्यासोबतच भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23च्या संदर्भात मागच्या वर्षी प्रश्न विचारण्यात आलेलं होतं आणि 2024-25च्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो त्या अनुषंगाने आर्थिक पाहणी अहवाल भारताचा तसेच महाराष्ट्राचा यावर साधारणतः एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो त्यामुळे वेळ असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. ओके. सो आता बघूयात महत्त्वाचे जे काही प्रकरण आहेत सो त्याच्यामध्ये मी प्रायोरिटीने या ठिकाणी हे दिलेलंच आहे. सार्वजनिक वित्त, कर रचना, दारिद्र्य, त्यानंतर दारिद्र्याच्या नंतर बँकिंग आपल्याला करायचं आहे. बँकिंगमध्ये RBIचे जे काही RBIच्या संदर्भात मूलभूत जी माहिती आहे की RBIचे राष्ट्रीयकरण कधी झालेले आहे. ओके. सो त्यासोबत त्याचे जे काही मौद्रिक धोरण आहे, मॉनिटरी पॉलिसीच्या संदर्भात जे काही संख्यात्मक व गुणात्मक साधने आहेत ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. व्यापारी बँका असतील, व्यापारी बँकांच्या संदर्भात जे काही राष्ट्रीयकरण कधी झालेलं आहे सो त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे किंवा विचारला गेलेला आहे. त्यानंतर वित्तीय संस्था जे आहेत ज्याच्यामध्ये लघु बँका, पेमेंट बँका जे आहेत किंवा देय बँका ज्याला म्हटलं जातं सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि RBIने जे काही या 2024-25मध्ये नवीन काही इनिशिएटिव्ह सुरू केलेलं असेल सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात जे काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत GDP, GNP तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न समिती यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे याआधी. मोजमापाच्या ज्या पद्धती आहेत तर ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर याच्यामध्ये लोकसंख्येवर आधारित एखादा प्रश्न आपल्याला दिसून येतो किंवा विचारला जातो आहे सो ते एक व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यानंतर योजनेवर आधारित या ठिकाणी जी काही योजना दिलेल्या आहे, ग्रामोदय योजना, त्यानंतर ग्राम स्वराज योजना जी आहे, भारत निर्माण असेल, महिला व बाल कल्याणाच्या संदर्भात विविध योजना असतील,
वित्तीय समावेशनाच्या संदर्भात योजना असतील, ज्याच्यामध्ये जनधन किंवा मुद्रा योजना, सो या योजनेच्या संदर्भात देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अलीकडे सहकारवर आणि पैशाच्या संदर्भात किंवा जे काही मनी सप्लायच्या संदर्भात देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे. सो त्यामुळे हे देखील आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके. सो सार्वजनिक वित्तामध्ये भांडवली खर्च, महसुली खर्च, त्याची प्राप्ती आणि विशेष म्हणजे तुटीच्या ज्या संकल्पना आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. हरित GDP आणि FRBM ॲक्ट, FRBM कायदा जो आहे सो ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. वित्त आयोग आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे. अलीकडे जे काही 16वा वित्त आयोग स्थापन करण्यात आलेला आहे तर त्या मागच्याच वर्षी 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे असा स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलेला होता 2025च्या पूर्वपरीक्षेत. ओके. सो 16व्या वित्त आयोगाने एकंदरीतच अलीकडे शिफारशी केलेल्या आहे. सो त्या शिफारशीच्या अनुषंगाने देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो त्यामुळे ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. कर रचना करत असताना एकंदरीतच प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, त्यानंतर GSTच्या संदर्भात आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. GST आणि केळकर समिती, GSTचे जे काही आधी 4 स्लॅब होते तर ते आता फक्त 2च स्लॅब करण्यात आलेलं आहे. तर ते कोणते 2 स्लॅब करण्यात आलेलं आहे सो ते देखील आपल्याला माहिती असायला हवी. ओके. ओके. सो त्यानंतर दारिद्र्यविषयक अभ्यास करत असताना तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, त्यानंतर निर्देशांकावर आधारित देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो, ज्याच्यामध्ये SDI इंडेक्स असेल, मानव विकास निर्देशांक, त्यासोबतच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल, ज्याला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हटला जातो. सो हे देखील आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके. सो किमान हे जे काही या ठिकाणी 12 ते 13 प्रकरणं दिलेलं आहेत तर त्यापैकी 8 ते 9 प्रकरणं हे व्यवस्थित करायचं आहे. ओके. लोकसंख्येमध्ये जे काही 1976चे आणि 2000चे जे काही धोरण आहेत तर ते व्यवस्थित करून जा. त्यासोबतच जन्मदर, मृत्यूदर असेल, त्याचे जे काही संकल्पनात्मक जे आहेत कॉन्सेप्च्युअली, जन्मदर म्हणजे काय, मृत्यूदर काय होतो, बालमृत्यूदर, माता मृत्यूदर, सो यावर देखील स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. परकीय व्यापार करत असताना WTO, IMF आपल्याला करायचं आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय संस्था करीत असताना वर्ल्ड बँक. ओके. सो वर्ल्ड बँक, जागतिक बँक किंवा IMF, सो हे 2 संस्था आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके. वर्ल्ड बँक आणि IMF, तसेच WTO किंवा गॅट करार जो आहे तर ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. सो गॅटवर देखील याआधी प्रश्न विचारून झालेला आहे. त्यामुळे हे आपल्याला इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित करायचं आहे. ओके. व्यवस्थित म्हणजे त्यातून जास्तीत जास्त एकंदरीतच आपल्याला आउटपुट, त्यावर जर आयोगाने प्रश्न विचारला तर तो प्रश्न आपल्याला चुकता कामा नये या दृष्टिकोनातून आपला प्रिपरेशन त्या लेवलचं असायला पाहिजे. त्यानंतर इतिहास, सो इतिहास किंवा हिस्ट्रीच्या संदर्भात साधारणतः 10 प्रश्न मागील 3 वर्षात आपल्याला विचारत असल्याचे दिसून येतो. सो 2023 पासून एकंदरीतच आयोगाने इतिहास या विषयाअंतर्गत जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न कमी करून जे आधी 15 विचारले जायचे तर ते आता 10च प्रश्न विचारले जात आहे. आणि त्यामध्ये एक सिलेक्टिव्ह आपल्याला एक ट्रेंड दिसून येतो, ज्याच्यामध्ये कामगार संघटनेवर आधारित प्रश्न विचारला जातो. जे काही कामगार वेगवेगळ्या संघटना स्थापन झालेल्या आहेत त्याचे अध्यक्ष कोण होते, आयटक, इंटक, सो अशा स्वरूपाचा प्रश्न. कामगार संघटनेमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली संघटना असेल किंवा नाम जोशी यांनी स्थापन केलेली संघटना असेल, सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. यासोबतच प्रार्थना समाज असेल किंवा परमहंस सभा, त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो तरखडकर बंधूंनी जे काही सभा किंवा समिती, एकंदरीत समाज स्थापन केलेले होते सो ते आपल्याला त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. त्यानंतर सुधारकांमध्ये लक्षात काय ठेवायचं तर महात्मा फुले. आता महात्मा फुले यांचा एकंदरीतच जन्मशताब्दीला एकंदरीतच किती वर्ष पूर्ण होणार आहे तर 150 वर्ष पूर्ण होणार आहे. सो त्यामुळे आयोग यावर प्रश्न विचारू शकतो. दीडशे वर्ष का तर 150 नाही तर 200 वर्ष पूर्ण होणार आहे, माफ करा. सो 200 वर्ष पूर्ण होणार आहे 2027मध्ये. सो त्यावर त्याला अनुसरून किंवा आता आपण जेव्हा परिक्रमा मॅगझिन डिस्कस करत होतो तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जो बजेट मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं होतं तर त्याच्यामध्ये देखील महात्मा फुले यांचं 200 जे काही जन्मशताब्दी वर्ष आहे ते साजरा करणार आहोत अशा स्वरूपाचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं. सो त्यामुळे यावर देखील जे समाज सुधारकाच्या अनुषंगाने महात्मा फुले यावर एक प्रश्न अपेक्षित आहे. सो ते व्यवस्थित करून जा. सो त्यांच्या संदर्भात जे काही
इत्थंभूत माहिती आहे तर ते आपल्याला माहिती असायला हवी. सो कामगार संघटना आपण बघितलं. त्यानंतर आणखी याच्यामध्ये काय तर गुप्त व क्रांतिकारी संघटना, सो जोड्या स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो आहे, ज्याच्यामध्ये बीडमध्ये कोणत्या स्वरूपाचे जे काही किंवा कोणत्या व्यक्तीने गुप्तपणे एकंदरीतच चळवळ उभी केलेली होती. त्यासोबतच आर्य बांधव समाज कोणत्या ठिकाणी स्थापन झालेली गुप्त संघटना, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर जे काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशने आणि सुरुवातीचे जे काही 5 ते 6 जे काही सुरुवातीचे अधिवेशने झालेले आहेत, साधारणतः 4 ते 5, तर त्यांचे अध्यक्ष कोण होते, कोणत्या ठिकाणी झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी अधिवेशन पार पडले आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, सो ते आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. किमान तितकं तरी आपल्याला या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या संदर्भात करणे अपेक्षित आहे. ओके, सो त्यानंतर समाज सुधारकांमध्ये आणखीन कोणावर प्रश्न विचारला जातो तर शाहू महाराज. ओके, सो छत्रपती शाहू महाराजांवर, राजश्री शाहू महाराजांवर प्रश्न विचारला जातो आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांवर देखील प्रश्न विचारला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. गोपाळ गणेश आगरकरांवर प्रश्न विचारला जातो आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर 1857चा उठाव आणि त्यापूर्वी ज्या काही एकंदरीतच आदिवासींचे उठाव असतील किंवा शेतकऱ्यांचा उठाव, सो त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो हे जे काही आदिवासींचे उठाव, शेतकऱ्यांचा उठाव या संदर्भात ते जे काही उठाव आहेत तर भारतामध्ये कुठं झालं, महाराष्ट्रामध्ये कुठं झालेलं आहे आणि त्याचे नेतृत्व कोणी केलेलं आहे, सो लीडर्सवर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ते व्यवस्थित करून जायला पाहिजे. ओके, सो त्यासोबतच जे काही 1857 नंतर 1947 पर्यंत जे काही वेगवेगळे ॲक्ट, ज्याच्यामध्ये 1909, 1919 आणि 1935चा कायदा, सो या अंतर्गत जे काही प्रोव्हिजन दिलेले आहेत, तर किमान या 3 ॲक्ट अंतर्गत जे काही प्रोव्हिजन्स आहेत तर ते व्यवस्थित करणे अपेक्षित आहे. त्यावर देखील आयोगाने याआधी विशेष भर दिलेला आहे. सो 1919चा ॲक्ट असेल किंवा 1935चा कायदा असेल, सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, त्यामुळे हे व्यवस्थित करायचं. 1919 ॲक्टवर परत 2023मध्ये प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. 1857चं उठावाचे नेतृत्व कोणी केलेलं होते, कोणत्या ठिकाणी केलेलं होतं, त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यासोबतच जे काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्वी ज्या काही राजकीय संघटना स्थापन झालेल्या होत्या, सो त्या अनुषंगाने देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो आहे की त्या कोणत्या वर्षी ते स्थापन झालेले होते. एकंदरीतच क्रोनॉलॉजीवरून त्यावर प्रश्न विचारला जातो किंवा जोड्या स्वरूपात देखील त्यावर प्रश्न विचारला जातो आहे. कोणत्या वर्षी स्थापन झालेलं होतं, कोणी स्थापन केलेलं होतं, त्याचे अध्यक्ष कोण होते आणि त्याचे सेक्रेटरी किंवा सचिव कोण होते, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो आहे. ओके, सो ते व्यवस्थित आपल्याला करायचं आहे. आता या ठिकाणी इतिहास या विषयाअंतर्गत जे काही महत्त्वाचे प्रकरण करत असताना सर्वात आधी वृत्तपत्रांवर भर द्यायचा आहे. वृत्तपत्र आणि विशेषतः महाराष्ट्रात स्थापन झालेले. ओके, सो महाराष्ट्रातील वृत्तपत्र ब्रिटिश काळामध्ये सुरू केलेलं आणि त्यांचे संपादक कोण होते, संपादक किंवा ते वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं होतं. ओके, सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर उठाव व चळवळ करत असताना विशेषतः 3 उठाव आपल्याला व्यवस्थित करायचे आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी उठाव, आदिवासी उठाव आणि जे काही धार्मिक चळवळी आहेत ते आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. धार्मिक चळवळीमध्ये एकंदरीतच प्रकरण अभ्यासत असताना प्रार्थना समाज, त्यानंतर सत्यशोधक समाज. ओके, सो सत्यशोधक समाज आपण एनीहाव महात्मा फुले यांच्या संदर्भात अभ्यासत असताना ते आपण करतच असतो, मात्र सत्यशोधक समाजावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आर्य समाज आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. मुस्लिम धार्मिक चळवळीमध्ये सर सय्यद अहमद खानवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी अलीगढ किंवा अहमदिया चळवळ सुरू केलेलं होतं. सो ते एक चळवळ आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके, त्यानंतर 1857चा उठाव करत असताना उठावाची सुरुवात, त्यानंतर त्याचे नेतृत्व करणारे कोण होते, कोणत्या ठिकाणी भारतातील कोणत्या नेत्यांनी त्याचे नेतृत्व केले आणि ते दडपणारे जे काही ब्रिटिश अधिकारी होते तर ते त्या संदर्भात देखील जोड्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतो. ओके, 1857चा उठावाविषयी जी काही विविध मते आहेत. 1857चा उठावाला स्वातंत्र्य समर कोणी म्हटलेलं होतं. 1857चा उठाव म्हणजे रानटीपणा
असं कोणी म्हटलेलं होतं? अशा स्वरूपाचा प्रश्न देखील आपल्याला परीक्षेत विचारले जाऊ शकतो. सो त्याच्यामुळे 1857च्या उठावाच्या संदर्भात जी काही विविध मते आहेत, वेगवेगळे जे काही नेत्यांनी जी आपली भूमिका मांडलेली आहे, सो ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. किंबहुना त्यावर आधारित याआधी आयोगाने प्रश्न देखील विचारलेले आहेत. ओके, सो मतांतरांवर प्रश्न विचारलेले आहे. त्यानंतर राजकीय संघटना करत असताना, प्रकर्षाने राजकीय संघटना करत असताना इंडियन नॅशनल काँग्रेसच्या आधी स्थापन झालेल्या ज्या काही संघटना आहेत, ज्याच्यामध्ये ब्रिटिश इंडिया असोसिएशन असेल, पुणे असोसिएशन, त्यानंतर सार्वजनिक सभा, इंडियन लीग, इंडियन असोसिएशन, मद्रास महाजन सभा आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, यामध्ये कोणकोणते करायचे आहेत? तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कधी स्थापन झालेली होती? मद्रास महाजन सभा, त्यानंतर इंडियन असोसिएशन, इंडियन लीग, सार्वजनिक सभा, ब्रिटिश इंडिया असोसिएशन. ओके, बॉम्बे असोसिएशन, त्याची स्थापना, त्याचे नेतृत्व कोणी केलेले होते? सो इत्यादी आपल्याला करून ठेवायचं आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या संदर्भात याआधी सांगितलं की सुरुवातीचे जे काही महत्त्वाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रात झालेले जे अधिवेशन आहेत, व त्याचे अध्यक्ष कोण होते ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. घटनात्मक सुधारणांमध्ये विशेषतः 1861च्या नंतर ज्या काही घटनात्मक कायदा तयार करण्यात आलेला आहे, भारत सरकारचा कायदा म्हणून, सो ते आपल्याला अभ्यासणे, त्या संदर्भात जे काही प्रोव्हिजन्स आहेत, ज्याच्यामध्ये द्विदल शासन पद्धती कोणत्या ॲक्टनुसार स्थापन झालेली होती, राज्यामध्ये द्विदल शासन पद्धती, केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती, राज्यांना स्वायत्ततेचा अधिकार किंवा राज्यांना स्वायत्तता कोणत्या, राज्यांना म्हणण्यापेक्षा प्रांतांना स्वायत्तता कोणत्या कायद्यानुसार ब्रिटिशांनी दिलं होतं. सो अशा स्वरूपाचा प्रश्न देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर ब्रिटिश आर्थिक व वसाहतवादी करत असताना खालसा धोरण, तैनाती फौज धोरण आणि जमीन सुधारणा आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. यामध्ये कामगार चळवळ आपल्याला व्यवस्थित करायचं आहे, कामगार आणि गुप्त क्रांतिकारी चळवळ. ओके, सो कामगार चळवळीमध्ये जे काही कामगार हितवर्धक सभा असतील, बॉम्बे मिल्स असोसिएशन असेल, त्यानंतर आयटक असेल, इंटक असेल, सो ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. व्यक्तिविशेषमध्ये नारायण मेघाजी लोखंडे, त्यानंतर नाम जोशी असेल, BP वाडिया, त्यांनी जे काही आंदोलन उभे केलेले असतील ते आपल्याला करायचं आहे. आयटक, त्याचे अध्यक्ष, त्यानंतर इंटक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केलेलं होतं, कोणत्या वर्षी केलेलं होतं? सो ते त्यावर देखील आयोग प्रश्न विचारू शकतो. सो ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर समाजसुधारक करत असताना कोणकोणते समाजसुधारक प्रायोरिटीने करायचे आहे? तर शाहू फुले आंबेडकर. ओके, सो राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सो हे 3 व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त महर्षी कर्वे आपल्याला करायचं आहे, महर्षी कर्वे, त्यानंतर आगरकर, त्यासोबतच जे काही वीरा शिंदे, विठ्ठलरामजी शिंदे, वीरा शिंदे आपल्याला करायचं आहे. सो त्यावर देखील आयोगाने पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे असतील, लोकमान्य टिळक असतील, त्यानंतर आणखी काही तर जांभेकर, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ कृष्ण गोखले, ओके, आणि गोपाळ गणेश आगरकर. सो हे जे काही महत्त्वाचे समाजसुधारक आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. गांधी युगातील सत्याग्रह करत असताना सविनय कायदेभंग चळवळ, असहकार सविनय कायदेभंग, त्यासोबतच आणखी काय करायचं आहे तर सांप्रदायिकतेच्या इतिहासामध्ये हिंदू महासभा, त्यानंतर मुस्लिम लीग वगैरे आहेत. सो त्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. सो हे जे काही हिंदू महासभा किंवा सांप्रदायिकतेचा विकासावर, विशेषतः कंबाईन गट ब मुख्य परीक्षा किंवा गट क मुख्य परीक्षा मागील 2 वर्षामध्ये प्रश्न दिसून येतात. मात्र कंबाईनच्या गट ब किंवा गट क पूर्व परीक्षेमध्ये त्यावर प्रश्न दिसून येत नाही. सो तरी देखील आपल्याला करून ठेवायचं आहे. ओके, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग आणि सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेल्या ज्या काही संस्था आहेत सो ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात इतर जे काही मिसलेनियस आहेत तर त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. क्रांतिकारी उठाव महाराष्ट्रामध्ये जे झालेले आहेत, नागपूरमध्ये कोणत्या, नागपूर किंवा यवतमाळमध्ये जे काही संस्था स्थापन झालेल्या होत्या, गुप्त संघटना, त्या संदर्भात आपल्याला करून ठेवायचे. नागपूरकर भोसलेंवर अलीकडे प्रश्न विचारला जातो आहे. सो त्यावर देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अण्णाभाऊ साठे यांच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो समाज सुधारकाच्या दृष्टिकोनातून करायचं आहे. ओके, आता प्रायोरिटी देत असताना सर्वात आधी कामगार चळवळ, त्यानंतर गुप्त व क्रांतिकारी चळवळ, तिसरा काय द्यायचं आहे तर उठाव व इतर ज्या काही चळवळी आहेत. चौथा प्रायोरिटी काय द्यायचं आहे तर 1857चा उठावाला प्रायोरिटी द्यायचं आहे. त्यानंतर
राजकीय संघटना यावर देखील आयोग आपल्याला 100% प्रश्न विचारत असतो. घटनात्मक सुधारणा, ओके. आणि इकडे वृत्तपत्राला, ओके. सो वृत्तपत्रावर देखील आपल्याला प्रश्न आयोग विचारत असतो. सो ते देखील आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इतर जे काही टॉपिक या ठिकाणी दिलेलं आहे तर ते तुम्ही वाचू शकता आणि त्याप्रमाणे एकंदरीतच तुमचा जे अभ्यास किंवा स्वतःचा नोट्स देखील प्रिपेअर करू शकता. ओके. सो त्यानंतर आपण बघणार आहोत सामान्य विज्ञानाच्या अनुषंगाने साधारणतः 15 प्रश्न आपल्याला आयोग विचारत असतो आणि 15पैकी तीन एक प्रश्न फिजिक्सवर, ओके. सो 3 प्रश्न केमिस्ट्रीच्या संदर्भात आणि साधारणतः 9 प्रश्न सो हे झूलॉजी प्लस बॉटनी, ओके. म्हणजेच बायोलॉजीच्या संदर्भात यावर प्रश्न विचारला जातो आहे. ओके. सो बायोच्या संदर्भात, झूलॉजीमध्ये म्हणजे काय तर प्राणीशास्त्राच्या संदर्भात आणि बॉटनीमध्ये याच्यात वनस्पतीच्या संदर्भात, ज्याच्यामध्ये वनस्पती रोग असेल, वनस्पती पोषण असेल, ओके. जे काही मिनरल्स आहे, न्यूट्रिशन आहे, सो त्या संदर्भात प्रश्न विचारला जातो. संप्रेरक जे आहेत, वनस्पती हार्मोन्स किंवा प्लांट ग्रोथ हार्मोन ज्याला आपण म्हणत असतो, सो त्यावर आयोग प्रश्न विचारतो. त्यानंतर झूलॉजीमध्ये विशेषतः वर्गीकरण प्रणाली जी आहे, सजीवांचे वर्गीकरण करत असताना त्याची वर्गीकरण प्रणाली, त्यानंतर प्राणी वर्गीकरणाच्या संदर्भात जे काही वेगवेगळे फायलम असतील, संघ, ओके. सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो ते आपण बघणारच आहोत कोणत्या फायलमवर जास्त भर द्यायचा आहे. ओके. सो या ठिकाणी 2018 ते 2025च्या दरम्यान जे काही प्रश्न सायन्सच्या संदर्भात 15 प्रश्न विचारला गेलेले आहेत प्रत्येक वर्षी, ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पॉज करून एकदा वाचून घ्या. सो याच्यामध्ये फिजिक्सच्या संदर्भाने कोणकोणते विषय आपल्याला व्यवस्थित करायचे आहे ते पुढे दिलेलंच आहे. ओके. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फिजिक्सच्या संदर्भात किंवा भौतिकशास्त्राच्या संदर्भात प्रकाशावर प्रश्न विचारला गेलेला आहे, विद्युतधारा, ध्वनी, त्यानंतर उष्णता. सो या 4 टॉपिकला व्यवस्थित महत्त्व द्यायचे आहे. त्यासोबतच ज्या काही भौतिकशास्त्राच्या संदर्भात जे काही वेगवेगळे युनिट्स आहेत, ओके. सो युनिट्स म्हणजे काय तर मेजरमेंटच्या संदर्भात जे मापक आहेत भौतिकशास्त्रातील, तर त्यावर देखील आयोग अलीकडे प्रश्न विचारतो आहे. सो त्यावर देखील आपल्याला भर द्यायचा आहे. त्यानंतर केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्राच्या संदर्भात एकंदरीतच अणूची संरचना, सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. धातू व धातूवर प्रश्न विचारला गेलेला आहे. सो धातू व धातू त्याचे मिश्रण असेल, विशेषतः अलॉयच्या संदर्भात आपल्याला दरवर्षी प्रश्न विचारतो आहे. सो ते देखील आपल्याला व्यवस्थित पाठांतर करून जायचं आहे. ओके. कार्बनचे स्फटिके, जे काही अलोट्रॅप्स ऑफ कार्बन आहे, कार्बनचे स्फटिके यावर प्रश्न विचारला जातो आहे. सो ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर धातू अधातू आपण बघितलं. अभिक्रिया जी आहे, रासायनिक अभिक्रिया करत असताना किती प्रकारचे रासायनिक अभिक्रिया पार पाडल्या जातात, त्याचे उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट कशाला म्हणतात, ओके. सो त्याचे काम काय असते, सो यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. द्रव्याच्या संदर्भात आणि विशेष म्हणजे काही पिरियोडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल, सो त्यावर देखील आयोगाने याआधी प्रश्न विचारलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो त्यावर आपल्याला परीक्षित प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. बायोलॉजीच्या संदर्भात झूलॉजी आणि बॉटनीचा अभ्यास करत असताना सर्वात आधी प्राणी वर्गीकरणाच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये जे काही फायलम आहे तर ते फायलम आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके. सो वेगवेगळे फायलम ते आपण बघूयात कोणकोणते फायलम करायचं आहे. त्यानंतर वनस्पती वर्गीकरणाच्या संदर्भात जे काही थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि विशेषतः थॅलोफायटा या अंतर्गत जे काही शैवाळांचा गटाचा समावेश होतो, सो त्या शैवाळांचा गटावर आधारित प्रश्न बरेच प्रश्न आपल्याला आयोगाने विचारल्याचे दिसून येतात. त्यानंतर वनस्पती संप्रेरक हार्मोनच्या बाबतीत वनस्पती रोग असेल, सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर मानवी जे काही आरोग्य आहे त्या संदर्भात मानवी आरोग्य ज्याच्यामध्ये संसर्गजन्य, असंसर्गजन्य आरोग्य असतील, सो त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्याची लस कोणी विकसित केलेली आहे, ॲडवर्ड जेन्नर यांनी कोणती लस विकसित केलेली आहे, किंवा देवीची लस कोणी विकसित केलेली आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न याआधी विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर यासोबतच जैवरेणू किंवा जिला जैवरेणू ज्याच्यामध्ये प्रोटीन्स असतील, प्रथिने ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर कोलेस्ट्रॉलच्या संदर्भात असेल, हाय कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल जे आपण म्हणत असतो. ओके. सो
त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो ते देखील आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. मानवी रक्तगटावर मागच्या वर्षी प्रश्न विचारण्यात आलेला होता. मधुमेह दिन कधी साजरा केला जातो? सो आरोग्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. ओके. आता या अंतर्गत जे काही टॉपिक आपल्याला करायचं आहे, महत्त्वाचे जे प्रकरण आहेत. सो जीवशास्त्राचा अभ्यास, याच्यामध्ये प्राणीशास्त्राचा अभ्यास करत असताना कोणत्या टॉपिकला भर द्यायचा आहे तर सजीवांचे वर्गीकरण, ओके, वर्गीकरण पद्धत, वर्गीकरण प्रणाली आणि त्याचे जे काही वेगवेगळे फायलम आहेत, प्राणी वर्गीकरण. सो प्राणी वर्गीकरणामध्ये प्लॅटीहेल्मिंथेस, ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा आणि मॉलुस्का याला भर द्यायचा आहे. त्यानंतर जे काही नॉन कॉर्डेट जे काही प्राणी आहेत, सो त्यातील या जे काही फायलमवर भर द्यायचे आहे. त्यानंतर उभयचर, ओके, कॉर्डेट्समध्ये किंवा असमपृष्ठरज्जू किंवा पृष्ठरज्जू जे काही प्राणी आपण वर्गीकरण करत असतो, सो त्या संदर्भात हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये उभयचर प्राणी असेल, पायसेस असेल आणि रेप्टाईल्स, तसेच रेप्टाईलसोबतच एव्ज म्हणजे काय तर जे काही बर्ड्स आहेत, सो त्यांच्या संदर्भात जे वर्गीकरण केलेलं आहे, सो त्यांचे उष्ण रक्ती असतात का शीत रक्ती असतात, हृदयांचे कप्पे किती असतात, सो अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला जातो आहे. सो त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो उभयचर, पायसेस आणि रेप्टाईल्स. तर इकडे असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये मोलुस्का असेल, ऑर्थ्रोपोडा, ॲनिलिडा आणि प्लॅटीहेल्मिंथेस आपल्याला प्रामुख्याने करून ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर सस्तन प्राणीच्या संदर्भात वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करत असताना वनस्पतीचे वर्गीकरण पद्धती, ओके, सो याच्यामध्ये नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली, कृत्रिम वर्गीकरण पद्धती, त्यानंतर या अंतर्गत जे काही वनस्पतींचा समावेश होतो आहे, थॅलोफायटा असेल, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, ओके. सो बीजपत्री आणि अबीजपत्री असे दोन प्रकार जे विभागले जातात. सो अबीजपत्री किंवा बीजपत्री अंतर्गत एकंदरीतच जे वेगवेगळे सब क्लासिफिकेशन आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. त्यातल्या त्यात थॅलोफायटा, ओके. सो थॅलोफायटा शैवाळांचा गट आहे. सो थॅलोफायटाच्या संदर्भात आपल्याला बरेच प्रश्न आतापर्यंत विचारून झाल्याचे दिसून येतो. ओके. त्यानंतर ब्रायोफायटा. सो ब्रायोफायटा याला एकंदरीतच उभयचर, वनस्पतीचे उभयचर म्हटलं जातो आहे. ओके. सो ॲम्फिबियन ऑफ प्लांट्स. सो यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेलं होतं, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. त्यानंतर वनस्पती पोषण करत असताना जे काही सूक्ष्म व बृहत जे काही पोषण आहेत त्या संदर्भात जे काही त्यांच्या डेफिशियन्सीमुळे होणारे जे काही रोग आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. त्यानंतर वेगवेगळे जे वनस्पतींना होणारे रोग, याच्यामध्ये जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग, त्यानंतर बुरशीजन्य जे रोग आहेत त्यासोबतच जे काही संप्रेरक आहे, हार्मोन्स, ते करून ठेवायचे. आणि नत्र स्थिरीकरण, नायट्रोजन फिक्सेशनवर देखील प्रश्न याआधी विचारण्यात आलेला आहे. ओके. त्यानंतर मानवी शरीर व आरोग्याच्या संदर्भात शरीरसंस्था करत असताना पचन संस्था असेल, उत्सर्जन संस्था, अस्थिसंस्था आपल्याला करायचं आहे. ओके. त्यातल्या त्यात आरोग्य याला जास्त वेटेज द्यायचं आहे, ज्याच्यामध्ये जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग, त्यासोबतच संसर्गजन्य, असंसर्गजन्य जे याचे प्रकार शोध करते, ज्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही आरोग्याच्या संदर्भात जे काही विविध संशोधन झालेलं आहे किंवा लसीच्या संदर्भात, सो त्यावर देखील प्रश्न याआधी विचारण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर पोषण व जैवरेणूच्या बाबतीत आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर याच्यामध्ये प्रथिने, ओके. सो प्रथिने, कर्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, कोलेस्ट्रॉल, विटामिन्स किंवा खनिजे असतील, सो यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके. त्यानंतर रसायनशास्त्राचा अभ्यास करत असताना अणूची संरचना, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, न्यूट्रॉन असतील, आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणीच्या संदर्भात, त्यानंतर मोल फ्रॅक्शनच्या संदर्भात देखील अलीकडे प्रश्न विचारला जातो आहे. सो किमान आपल्याला बेसिक अणूच्या संरचनेच्या संदर्भात हे करायचं आहे. त्यानंतर धातू अधातूमध्ये जे अलॉय आहे, मिश्रण आहे, सो ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर कार्बनची जे काही स्फटिके आहेत, अवरूपे ज्याला म्हटलं जातो, ओके, सो ते आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. रासायनिक अभिक्रिया, त्याची उत्प्रेरके, अभिक्रियेचा दर कशा पद्धतीने बदलत असतो, सो त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आम्लारी, याच्यामध्ये क्षार जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ओके. सो सोडियम कार्बोनेट असेल किंवा इतर जे काही कॉस्टिक सोडा वगैरेचे जे प्रकार आहेत, सो तशा स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं तर किरणोत्सारिता, अल्फा, बीटा, गॅमा या किरणांच्या संदर्भात प्रश्न विचारला जातो आहे. नॉट ओन्ली कंबाईन, पण आपल्याला
राज्यसेवा पूर्व या परीक्षेमध्ये देखील आपल्याला किरणोत्सारीता या टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके, सो हे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर भौतिकशास्त्राचा अभ्यास करत असताना भौतिक राशी व त्याचे एकके MKS, CGS जे काही पद्धती आहेत, सो ते प्रकाश, ध्वनी, विद्युत व विद्युतधारा तसे उष्णता, सो हे 4 टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. सो या 4 टॉपिकवर जास्तीत जास्त भर आयोगाने दिल्याचे दिसून येतो. ओके, सो त्यानंतर संकीर्णमध्ये वनस्पतीच्या संदर्भात प्रकाश संश्लेषण नॉट नेसेसरी फॉर कंबाईंड ग्रुप बी प्रिलिम्स. ओके, सो हे विशेषतः कंबाईनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नसून ते राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. सो हे नाही केलं तरी चालेल. सो किमान इतकं जे टॉपिक आहेत तर ते व्यवस्थित करा. या ठिकाणी मी जे सजीवांचे वर्गीकरण, त्यानंतर प्राणी वर्गीकरण जे आपण बघितलं, वनस्पती वर्गीकरण, वनस्पतीजन्य जे काही रोग आहेत, जीवाणू, विषाणू, बुरशी, ओके, फंगल जे डिझीज आहेत, सो त्यावर प्रश्न विचारला जातो. मानवी आरोग्यावर प्रश्न विचारला जातो, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग, त्या संदर्भात रोग व त्याची लशीच्या संदर्भाने शोध करते या स्वरूपातला प्रश्न विचारला जातो आहे. सो ते एक व्यवस्थित करून ठेवायचं आहे. ओके, अणूची संरचना असेल, किरणोत्सारिता असेल, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये प्रकाशाच्या संदर्भात आरसा असेल किंवा भिंग असेल, अंतर्गोल, बहिर्गोल, आरसे किंवा भिंग. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर देखील अलीकडे प्रश्न विचारला जातो आहे. सो ते देखील आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ओके, त्यानंतर प्रकाशाचे जे काही परावर्तन, अपवर्तन, अपस्करण वगैरे जे प्रकार आहेत तर ते आपल्याला माहिती असायला हवी. त्यानंतर ध्वनीमध्ये श्राव्य ध्वनी, अश्राव्य ध्वनी, श्राव्य ध्वनी आणि श्राव्यातीत ध्वनी. ओके, इन्फ्रारेड, त्यानंतर ऑडिबल आणि इन्फ्रासॉनिक असे जे काही वेगवेगळे ध्वनीचे प्रकार आहेत. अल्ट्रासॉनिक, इन्फ्रासॉनिक आणि आपल्याला ऐकू येणारे जो आवाज आहे, सो त्या संदर्भात त्याची फ्रिक्वेन्सी किती असतो, सो तशा स्वरूपाचा सोनार जे काही उपकरण आहे, सो त्या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रभार असेल, विभवांतर, ओमचा नियम किंवा गणितीय उदाहरणं, विशेषतः गणितीय उदाहरणांवर या स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. उष्णता या टॉपिक अंतर्गत जी गणितीय उदाहरणे आहेत, विजेचा वापर किती होऊ शकतो, पर्टिक्युलर एका महिन्यामध्ये इतका वीज वापरल्यानंतर त्यासाठी विजेचा खर्च किती येईल, अशा स्वरूपाचा गणितीय उदाहरणे आपल्याला याआधी विचारण्यात आलेलं आहे. सो त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. ओके, असे साधारणतः 5 जे काही सब्जेक्ट आहेत, सो 5 सब्जेक्ट अंतर्गत आपण जे काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण बघितलेले आहेत. 2018 ते 2025च्या दरम्यान जे आयोगाने कोणत्या टॉपिकवर भर देऊन प्रश्न विचारलेला आहे, सो त्याचा एकंदरीत ट्रेंड आपण लक्षात घेतलेला आहे. त्या संदर्भातला जे महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, सो त्या टॉपिकच्या अनुषंगाने एक चेकलिस्ट तुम्ही तयार करा आणि ते जे काही प्रकरण जे आहेत, सो ते व्यवस्थित करायचं आहे. या दृष्टिकोनातून ते चेकलिस्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार तुम्ही जे काही तुमचं स्टडी आहे ते ॲडव्हान्स करू शकता. ओके, यासोबतच जे काही चालू घडामोडीचे 15 प्रश्न विचारले जातात आणि मॅथ आणि रिजनिंगचे प्रश्न विचारले जातात, सो ते देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षा पास होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, सो थांबू या ठिकाणी. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद अँड ऑल द बेस्ट.